नमस्कार. महाराष्ट्र परबल न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत सवना येथे समस्याचा पाडा या सिरीज मध्ये. आज सवना येथील समस्या आणि विकास कामासंदर्भामध्ये तेथील नागरिकांकडून जाणून घेऊया की त्यांच्या गावामध्ये कुठकुठल्या शासनाच्या योजना आल्या आणि त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचल्या. हे प्रत्यक्ष आपण त्या गावातील सवना येथील नागरिकांकडून जाणून घेऊया. काका, काय सांगाल, आपल्याकडे शासनाच्या कोणत्या कोणत्या योजना मिळालेल्या आहेत? शासनाच्या योजना म्हणजे काय, हे सगळं मिळालं, फक्त घरकुल नाही भेटलं. त्यासाठी आपण पाठपुरावा सरपंचाकडे किंवा ग्रामसेवकाकडे नोंद केलेली आहे, सगळं आलेलं आहे, यादीमध्ये नाव सुद्धा आहे. पाणी नाही, काही नाही. गावामध्ये पाणी पुरवठा म्हणून केलेला आहे. काहीच कुठं पाणी पुरवठा नाही, नळ योजना काय, फक्त खतून गावाचे सगळं सत्यानाश झालं. नळ नाही, पाणी नाही, काही आणि ते घरकुल तर नाहीत आमच्या इथे आतापर्यंत. जे आपल्या गावामध्ये खोदकाम केलेलं आहे ते कुठल्या योजनेमधून केलं, काही सांगा. ते टाकीमधून नळ टाकी व्हायची आम्ही, ते खोदून ठेवून दिलं. कोरडे नळ लावले, कुठं मोडून नाही गेले. म्हणजे हे जलजीवनचं काम आहे का हे? जलजीवन आहे. ते आमच्या मोदीच्या पैशाचं आम्हाला काही मिळालं नाही साहेब. 10 बाबतीत झाले. आम्हाला योजना कोणत्या मिळत नाहीत. काही लोक हे द्या, ते द्या, कागद द्या, उगाच फिरवाले देणार घेण्या. MRGS मधून कोणत्या योजना मिळाल्यात का आपल्याला? नाही, MRGS काय. त्यासाठी आपण कुणाकडे पाठपुरावा केला का, सरपंच, ग्रामसेवक किंवा पंचायत समितीकडे? नाही गेलं ते. एमआरजीएस म्हणजे काही पुरावा केला नाही बस. आम्ही आता लग्न माणसं कुठे जाऊ शकत नाही साहेब. आपल्याकडून ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा स्थानिक निधीच्या माध्यमातून आपल्याकडे कोणत्या योजना पुरवल्या जातात का? नाही, ग्रामपंचायत मधून कोणतीच योजना पुरली नाही. घरकुल नाही, काहीच नाही आतापर्यंत. विकास कामाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे कुठली योजना आली का सरपंच, ग्रामसेवकांकडून? नाही, सरपंच हा गावात सध्या राहतच नाही. आणि दुसरी बाब म्हणजे गावात हुकुमशाही चालू आहे, लोकशाही नाहीच आहे. रक्ताचा थेंब न सांडता केलेला बदल म्हणजे लोकशाही आहे. परंतु ते गावात सध्या सरपंच नाही. उदाहरणार्थ हा रस्ता चालू आहे, परंतु बऱ्याच जण लोकांनी अडवलेला आहे. कुठं कुठं असं चालू आहे की 2 पोत्यात एक मिक्सर फिरत आहे, परंतु सरपंच काहीच नाही. हा लोकशाही नाही, सध्या हुकुमशाही चालू आहे सवण्यामध्ये. एकंदरीत आपल्याला रस्त्या संदर्भामध्ये काय गैरव्यवहार होत आहे असं आपल्याला जाणवत आहे का? म्हणजे रस्त्याला हवंय म्हणजे सुती पोते टाकून पाणी पाहिजे. एकतर एक टाइम पाणी भेटत नाही रस्त्याला. दुसरं म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार पण येत नाही, कुठं काय चाललं काय नाही. आणि पूर्ण हे सरपंचाच्या अंडरमध्ये चालू आहे. जे हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो बनत आहे याचा ठेकेदार कोण आहे? ते आमच्यापर्यंत येऊ देत नाही, कळत नाही. काम फक्त चालू आहे. याच्याबद्दल विचारणा केली नाही आपण? काम अडवलं होतं, परंतु कोणी सांगत नाही. मुळात गावचा मुखिया म्हणजे सरपंच असतो, तोच या गावात तयार नाही याला. रस्त्या व्यतिरिक्त अजून कोणती समस्या आहे आपल्या गावामध्ये? भरपूर समस्या आहे. गावात पाणी नाही आहे, गावचं नाल्याचं व्यवस्थापन नाही आहे, अशा भरपूर समस्या आहेत. आज आपल्या गावात जे पाणी पुरवठा केला जातो तो कोणत्या विहिरी मार्फत केला जातो, काय बोरवेल किंवा नदी? एक विहीर आहे आणि एक बोरवेल आहे. पाणी सध्या भरपूर आहे, परंतु त्याचं व्यवस्थापन नाही. आपल्या गावामध्ये जी ग्रामसभा घेतली जाते त्या ग्रामसभा घेऊन आपल्या गावामध्ये शासनाच्या जे योजना येतात त्या योजनेबद्दल आपल्याकडे कोणती माहिती दिल्या जाते का सरपंच आणि ग्रामसेवक? मुळात वर्षाच्या काठी 4 ग्रामसभा जे निश्चित आहेत कायद्याद्वारे, त्या आता पण एक बी ग्रामसभा झाली नाही. जे ग्रामसभा झाली ती अशी उडती झाली. 4 माणसं घेणे, सदस्य घेणे, त्यांच्या सह्या घेणे, पब्लिकला न बोलावणे, यांच्या हे ग्रामसभा आहेत. आपल्या गावामध्ये काही समस्या आहेत आता? गावामध्ये रस्त्यावर घर बांधकाम करायचं, ग्रामपंचायत वाले रोड खराब करायचे, सगळे रोड फोडून टाकले सरपंचानं. प्रत्येक नळाला नळ कनेक्शन दिलं, टाकी नाही, विहीरही नाही. कुठं योजना आणली म्हणले पाणी शुद्ध पाण्याचे, जल पाणी, टाकीचं बांधकाम नाही, कुठं विहीर खोदली नाही. आधी पाईपलाईन करून पूर्ण गावानं नळ सुट्या काढून ठेवले, फक्त नाल्या काढून ठेवल्या. सगळं सिमेंट काँक्रीटचे रोड, पक्के रोड होते, सगळे फोडून सत्यानाश केला सगळ्या गावाचा. आणि जे ग्रामपंचायतला ज्याच्या नावावर जागे नाहीत ते 150 फुटे बांधायले रस्त्यावर येऊन.
त्याला काहीच म्हणा झाली, म्हणजे अडथळाच करण्यात झाली कोणाला काही. रस्ते बारीक व्हायले, दोन्हीकडे नाल्या होत्या, दोन्हीकडे नाल्या गायब केले. आणि विहिरीवर आडावर अतिक्रमण केलं, विहिरीवर केलं, बोर देऊन टाकले. बोर सरकारी होते, बोर त्याच्या घरात मारून दिले, त्याचाच कब्जा करून घ्यायले. कोणतंही काम आता रोड करायले, जेवढा रोड आहे तेवढा रोड नाही करायली. ते रोड किती करायले, 18 फूट, कुठं 12 फूट याला, कुठं 15 फूट याला. आणि रोडचं स्टेट रोड आहे, रोड स्टेट रोड आहे. इकडं बाहेर देशात निघाला म्हणजे उमरखेड ते निर्मल राज्य रस्ता क्रमांक 220 हे रोड आहे, ते स्टेट रोड. आपल्या गावामध्ये किंवा आपणास MRGS मधून शेड असेल, विहीर असेल किंवा इतर योजना असतील किंवा कृषी मार्फत फळबाग असेल, याबाबत आपल्याला माहिती दिली किंवा ते मध्ये योजना काहीच माहिती दिली नाही, कोणाला माहिती दिली नाही. लावाले आपल्या मनानं कुठे शेड बांधायला कोणी पैसे उचलून गावात ग्रामपंचायतला म्हणतात शेड तुमचं टाकलं, आम्ही शेड तुमचं टाकलं, कोणाचे शेड दिलं नाही त्यानं. ज्यानं टाकले शेड त्याला आणखी दिलं नाहीत, कोणाला दिले त्याला ठाऊक. आपण टाकले माझा आपल्याला दिलं नाही. आणखी विहिरी टाकल्या, विहिरी दिलं नाहीत. एका कारण 4 विहिरी उचलून खाल्ल्या, जुन्या विहिरीवर नव्या विहिरी करून घेऊन कृषी खात्यात कोणाला माहितच नाही. आणि रोजगार हमीच्याच विहिरी दाखवत जात. कृषी मार्फत फळबाग हे दिले जाते गावामध्ये. या फळबागामध्ये आपल्या सरपंचानं ग्रामसभेमध्ये कृषी एकही विषय म्हणला नाही. कृषी अधिकारी, कृषी हे असते कृषी सेवक त्यांना कृषी सेवकला सांगितलं नाही, मीटिंग घेत नाहीत आणि कधी बोलीतही नाहीत, पत्ता लागू देत नाहीत कोणाला. तुम्हाला कोणती योजना मिळाली का शासनाची? काची नाही, आम्हाला मिळाली नाही, काही नाही. आता हो घरकुल आली होती, आमचे नाव वगळून टाकले. आपल्याकडे जमीन किती आहे का? 2 एकर आहे. मग 2 एकरसाठी आपण सरपंचाच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीला अर्ज केला नाही का विहिरीसाठी किंवा इतर योजनांसाठी? आम्ही केले नाही, त्याच्या वाटे केले नाही. ते कोणाला भेटलं त्याला नाही भेटायले, नाही त्याला काय. तुम्ही मागणी केली नाही का? केली तरी ते आमचे लागूच नाही ना, मग काय लागते. विहिरी संदर्भामध्ये सरपंचासोबत काही बोलणं झालं नाही का? नाही आम्ही बोललो. आपल्या इथे ग्रामसेवक कोण आहेत? माझी पत्ताच नाही, ते कोणता झाला, नवीन झाला, काय झाला ते आणि काही माहित नाही आम्हाला. किती ग्रामसेवक झाले ते त्यालाच माहित, कोण बदली आली, कोण याला, कोण चालला, ते ग्रामपंचायत खोलत नाहीत. आता 1000 शेडी असेल त्या समाज मंदिरामध्ये, त्या नळ योजनेची पाईपलाईन, पूर्ण पाईपलाईन तशी जमा आहे. तसे नळ काढून ठेवले. हे रस्त्यावर चाला जाणार, लेकरला चाला बनवला. पहिले शिशी रोड होते, तुम्ही आता चला माझ्या घराकडे तुम्हाला दाखवतो. शिशी रोड बोर बंद झाले, तिथं बोर होता सार्वजनिक, सर्वांसाठी मोटर होती, बोर होता, पाईप पूर्ण पाईप बांधून होता हौद, ते फोडून टाकला त्या रोडमुळं आणि बोर बंद केला. असे कमी सगळ्या विहिरी गावाच्या चोरी जातात का? आता ही विहीर चोरी केली म्हणायला हरकत नाही. त्यात दुसरे काय, ग्रामपंचायत तहसीलची विहीर आहे, त्याचा आड आहे, त्या आडावर अतिक्रमण करून घर बांधलं. आणि ते तुम्हाला आजच दाखवतो, आडाच जागा तुम्हाला सगळं क्लिअर दाखवतो, तुम्ही चालतात आहे. विकून पडलं हे पा, आमचे घर पडले, आम्हाला कोणतीच समस्या नाही, आम्हाला कोणतंच काही नाही. आम्हाला काहीतरी पाहिजे की नाही? आपल्याला घरकुल वगैरे मिळालं का? काहीच नाही हो साहेब, घरकुल नाही, काय नाही ग. तुम्ही घर पडलेले पा नाही ग, तुम्हाला खोटं बोलत असेल तर. लेकराला राहा घर नाही पा, इकडे भिताट पडून गेले. अजून कोणत्या समस्या आहेत आपल्या? आता काय सांगावं समस्या, काहीच भेटणार तर. चक बुजून टाकलीत की, चक आड बुजून टाकलीत की, हे नळ करून ठेवले, रस्ते फोडून ठेवले. काय केलं या गावाचं? काय विकास केला? काय विकास केला गावाचा? एकंदरीत आपल्याला असं म्हणा, आपल्या गावामध्ये विकास असा झालाय का? आपल्या गावात काही झालं नाही. तुम्ही फार की आता गाव हिंदू किती चांगलं गाव आहे ते. आपल्या गावात कोणते कामं व्हायला पाहिजे होते अजून? सगळ्यात पाहिजे किंवा आता शेतकऱ्याला म्हणजे रस्ता पाहिजे, कोणत्या हिरी पाहिजे, काही पाहिजे.
आलेल्या हिरे खाऊन टाकले तर आमच्या सारख्याला का सांगा ना गरीबाला. 4 हिरे हातात एका एका घरी 10 घरकुल हात आणि आम्हाला एकही नाही आलेलं देणार झाले. आता मराठी म्हणून आम्ही टच राहावं का पंडित मग काय घरकुल संदर्भात आपण सरपंचाला विचारणा केली, सरपंच आपल्याशी काय बोलले? अर्ध काय करता सरपंचाला माहिती खरं. संदर्भात सरपंचाला घरकुल मागितल्यानंतर सरपंचाच्या प्रतिक्रिया काय म्हणजे आपल्याला काय सांगितलं त्यांनी? सरपंच काय मला मग पैसे द्या तेव्हा सही देतो. मला 5-5 हजार रुपये घेतले आमच्याकडून कशासाठी घेतले पात्र? तुमच्या सहीला घरकुल मंजूर करून आणलो म्हणून. घरकुल मंजूर झालं का आपल्याला? घरकुल मंजूर झालं मात्र ते पैसे अडकले नाही ना. घरकुल मंजूर झाल्यानंतर आपण घरकुल बांधकाम केलं? पैसे नाही ना, सही द्या झालं ना तिने. एकही हप्ता आपल्याला मिळाला नाही का? अहो काय पलो काहीच नाही ना. आपल्याकडे इंजिनियर जे असतात ते आपल्याकडे घरकुल बांधकाम करणे जिओ टॅग करण्यासाठी वगैरे आले होते का? नाही आलं नाही, कोणी झालं नाही. त्या संदर्भात सरपंच ग्रामसेवकशी बोलले नाही का तुम्ही? नाही ग्रामसेवकाचा पता नाही, सरपंचाचा पता नाही. ग्रामसेवक कोण आहे आपले? ग्रामसेवक 2 महिन्याला बदलती. म्हणजे ग्रामसेवक आपल्या इथे एक असा राहत नाही का? एकच राहत नाही, 6 महिन्यामध्ये 3 होते. त्याचे कारण काय? कारण काय सरपंचाला माहित. सरपंचाला माहित. सरपंच काड्या कधी ते घेऊन निघून जातात. आपल्याकडे एकंदरीत शेती किती आहे? शेती आहे 2 एकर. 2 एकर आपल्याकडे जनावर वगैरे आहेत? जनावर नाही, काहीच नाही आम्हाला. आपण काम काय करता? रोज मजुरी. तुम्ही शेतामध्ये जेव्हा तुमच्याकडे 2 एकर जमीन आहे म्हणताय, शासनाची तुम्ही कोणती योजना घेण्याचा प्रयत्न केला नाही का? योजना घेण्याचा प्रयत्न केला मात्र नाही म्हणून म्हणते. आम्हाला सही स्कीम नाही म्हणते, संपली म्हणते. आम्ही म्हणाई म्हणजे तुम्हाला योजना कोणत्या सांगितल्या जात नाहीत का? नाही गावात कोणाला सांगत नाही. मलाच नाही, कोणालाच नाही. काका, आपल्या गावामध्ये जे शासनाच्या जे योजना राबवल्या पंचायत समिती मार्फत जनकल्याणकारी योजना म्हणतो आपण त्यांना, त्या योजना ज्यावेळेस आपल्या गावात राबविल्या जातात त्यासाठी ग्रामसभा घेऊन आपल्याला विचारात घेऊन त्या जनकल्याणकारी योजना शासनाच्या आपल्या गावात राबविल्या जातात. नाही वर्ष झालं ग्रामसभाच नाही साहेब आमच्या गावात. इलेक्शन झालं तसं नाही. इलेक्शनच्या अगोदर बी ग्रामसभा नाही, काहीच नाही. घरकुलाला 5,000 रुपये घ्यायला 7,000 रुपये. आणि तुम्हाला सांगतो आम्हाला कोणत्याही योजनेची माहितीच नाही आणि माहिती देताही नाही, नाहीच म्हणते सर. हो ना, 5,000 रुपये पहिले आणि 3,000 रुपये घेतले, 8,000 रुपये घेतले. कशासाठी घेतले? ते बिल काढतो म्हणून. आणखी बांधकाम झालेलं आहे बघा तुम्ही. तुमच्याकडनं ते पैसे कोणी घेतले? साहेबांनी घेतले. सरपंचाने. सरळ सांगा. सरपंचाने घेतलेत का? आपलं घरकुल पूर्ण बांधकाम झालं? बघायचं असलं फोटो काढून घे. आतापर्यंत आपले सगळे बिल निघाले? 15 फक्त 15 पहिले 15तून किती 8,000 गेले. काय राहील माझ्यापाशी बांधकाम झालं म्हणते. म्हणजे आपल्याला जे बिल मिळायचे फक्त 15,000 दिले गेले. याच्या संदर्भामध्ये आपण पंचायत समिती, आता सरपंचाने जर तुमची दिली नाही मग या संदर्भामध्ये तुम्ही पंचायत समितीचे जे गट विकास अधिकारी त्यांच्याकडे विचार केला आहे की नाही? तुमचा बांधकाम पहिलेच झालेलं आहे, मग आता बाहेर राहावं का आपण? म्हणजे बांधकाम झालं समजा झालं बाहेर, आता त्याने बिल काढून फोटो काढून यायचेपर्यंत आपण बाहेर राहावं का कोणाच्या घरामध्ये? म्हणजे तुम्ही लवकर बांधकाम करून घरामध्ये राहिले आम्ही. म्हणजे जे घरकुल जे बांधलं ते तुम्ही खरोखर घर बांधलं? हो, खरोखर बांधलं. बघा ना तुम्ही आता फोटो काढून घ्यायचं. तुमच्याकडे जे इंजिनियर आले होते ते तुमच्या घराचे फोटो वगैरे काढण्यासाठी काढले होते, काढून कोणीकडे काढले, काढून यायले फोटो. काय त्यांनी काय मागणी केली का तुमच्याकडे पैसे? नाही, त्यानं काय मागणी केली नाही केली. आता यांनी आरोप केला की बा आम्हाला जे घरकुल मंजूर करण्यासाठी जे 5,000 रुपये घेतले सरपंच साहेबांनी आणि नंतर 8,000 रुपये असे घेतले, असे आपल्या गावामध्ये हा एकच प्रकार आहे का अनेक प्रकार? नाही, आमच्या गलीला एकच आहे साहेब, बाकीचे काय आपल्याला माहित नाही. आमच्या गली सांगतो आम्ही, आमचे कोणतं खुलं वेगळी आहे ते. आता ते कोणते काम स्कीम करायला गेले ग्रामपंचायत त्याचं हे राहते दलाल 1,000-2,000 देते. बुगा आमच्या लंगड्या मासा हिंड आम्ही काय सोडून दिले जाणं कोटा आमच्या भाई ना ते आम्ही सोडून दिलं. ते दलाल पैसे घेऊन काम करते.
याच्या व्यतिरिक्त घरकुलाच्या व्यतिरिक्त आपल्याला MRGS मधून जे शेड मिळतात, विहिरी मिळतात, ह्या बाबत आपण कधी योजना घेतली का ग? नाही विहिरी घेतले नाही. शेडे काल आम्ही टाकले कागदपत्र आम्हाला दिले नाही. देतो म्हणून दिले नाही. समजा देतो म्हणणे चालू आहे. आपण शेडची मागणी कधी केली? गेली वर्षी केली. 1 वर्ष झालंय का? हो. अजून त्याचं काय नाही काय आलं नाही. देऊ नंबरवारी देऊ अजून. विहीर आहे त्या पूर्ण अतिक्रमण केलं विहिरीवर. पूर्ण आहे जागा ती पूर्ण पडीत ग्रामपंचायतची विहीर आहे. तहसीलची म्हणजे पहिलं तहसील होतं येतं. तहसील कार्यालय आहे पूर्ण अतिक्रमण करून विहीर पहिली जुनी विहीर का? का आपण MRGS मधनं विहीर खोदली का? हो. तर पूर्ण विहीर बांधकाम झाले? पूर्ण हिरीचं बांधकाम झालं. जवळजवळ 15 ते 20 दिवस हिरीमध्ये पाणी ग्रामपंचायतला सोडलं. बांधकाम झालं, खोदकाम झालं. दुमारा आणखी त्या ऑपरेटरला सगळ्याला पैसे सुद्धा दिले खर्चायला. खर्चा पाणी द्या म्हणून. कोणत्या ऑपरेटरला दिले? ते हिमायतनगरला बिल काढायला ते वाघबारे म्हणून हा. पुन्हा ते त्याचं नाव ते हे काय डगे म्हणून काहीतरी आहे ऑपरेटर. त्याला सुद्धा पैसे दिले. त्यानं काय म्हणायला आम्हाला म्हणते तुला कोणी विहीर दिली त्या माणसाला जाऊन म्हणते माझ्याकडे काय नाही म्हणायला. बिल काढ म्हणलं तर. तुम्ही किती पैसे दिले त्यांना? त्याला पैसे खूप दिले. खूप तरी आकडे. त्याला 4-5 हजार रुपये त्याला दिले. ते दुसरे काय त्याला दिले. वाघमारे म्हणून आहे त्याला दिले. ते दुसरे पोरगा आलं त्याला दिले. त्याचे नाव आपल्याला माहित नाही. तुम्हाला पैसे दिल्याची होते बिल निघत नाहीत म्हणाले. ते काय म्हणते मला साहेब भाऊ त्याने काय म्हणला तुम्हाला कोणी विहीर दिली त्या माणसाला तुम्ही पैसे मागा म्हणते माझ्याकडे काय नाही म्हणाला. आता मग याबाबत तुम्ही विचारणा पंचायत समितीच्या BDO कडे केली नाही का? BDO कडे गेल्यानंतर BDO काहीच म्हणला नाही. त्या BDOची आता बदली झाली म्हणाली. त्या वाघमारीची सुद्धा बदली झाली. आता बांधकाम झालं आणि पूर्ण वावर आता त्या विहिरीच्या वरून पाणी गेलं. पूर्ण वावर खरडून गेलं त्या नाल्याने. बरं तुमच्याकडे तुम्ही जे म्हणता की आता आरोप करताय की बा तुम्ही पंचायत समितीचे जे कर्मचारी आले होते तुमच्याकडे ते फोटो वगैरे तुमच्या बिल संदर्भात काढतो म्हणून सर तुम्ही यांच्यावर तुम्ही आरोप करताय तर त्यांना प्रत्येकी तुम्ही किती पैसे दिले? कोणाला? एकाला किती दिले? एकाला 2-2, 3-3, 4-4 हजार रुपये दिले. आले की कोणाला 500 द्या, कोणाला 1000 द्या, कोणाला 2000 द्या. त्या ऑपरेटरला 5000 रुपये दिले. झाली ना. तुम्ही एमर्जन्सीच्या विहिरीची मागणी केली होती का? व्हॉट्सअपला केली. नाही व्हॉट्सअपला नाही, प्रत्यक्ष सरपंचासोबत ग्रामसेवक यांना बोलून त्यांच्यासोबत तुम्ही कागदपत्र व्यवहार करून तुम्ही केले का? त्याने पैसे मागले आपण दिले नाही कागदपत्र. कोणी पैसे मागितले आपल्याला? गावात सरपंचानं ते ग्रामसेवकनं. किती मागितले होते? 20,000 रुपये अं, मंजूर करा. मंजूर कराय का? हा. मग त्यामुळे तुम्ही काय पैसे दिले नाही? नाही दिले नाही. आपल्याकडे नाहीच पैसे कुठले तेव्हा. म्हणजे तुम्हाला विहीर मग त्यामुळे घेतली नाही आपण घेतली नाही. कागदपत्रही दिली नाही त्याने पैशाचं नाव काढले. असं झालं. त्याचे पैसे मागले की आपण ते कागदपत्रच जमा केले नाही. याच्या विहिरीच्या व्यतिरिक्त कोणती MRGS मधून घेतली का? नाही काहीच घेतलं नाही आपण. काही चाललं नाही आपल्याला. घर नाही कुरकुर काहीच नाही अजून. घरकुल आहे आपल्याला? नाही आलं नाही. काहीच आलं नाही. घरकुल आलं नाही. काहीच नाही. तुम्ही घरकुल हे इमर्जन्सी वीर सरपंच ग्रामसेवकला मागणी केली नाही का? केली ना. मागणी केली म्हणून सांगालो की तुम्हाला. पैसे मागले नाव आलं नाव कटलं. पुन्हा पैसे मागले की आम्ही पैसे देणार म्हणजे ते गेलं वापस. असं आहे ते. पैसे दिले ते हा काम आता येतं गावात. या पैसे देण्या गेले की काहीच होईल. काय म्हणायला मी त्याला साहेब म्हणलो तुम्हाला खर्चाला पैसे दिले आणखी देतो सुद्धा म्हणलो. मी सगळ्या दागिने मोडून सणा सगळं सामान मी उधारी खरेदी केलं म्हणलो. मुसलमानाच्या दुकानात उधारी खरेदी केलं म्हणलो. ते जातानी येतानी मला त्रास द्यायला म्हणलो दुकानदार. आणि मग मी पैसे तुला आणखी देतो बा म्हणलो खर्चायला. पण बिल काढ म्हणलो. त्यानं सरळ एका शब्दात सांगितलं तुला मॅडमच्या देखत मला शिवाय दिला म्हणलं. तुला बिल निघत नाही म्हणला. तुला विहीर कोण दिली त्या माणसाला जाऊन माग म्हणायला पैसे. कोण म्हणलं तुम्हाला बिल? ऑपरेटर नाव सांगा ना. डगे म्हणून नाव आहे त्याचं. हातगावतो ऑपरेटर ते. आणि वाघमारे एक आहे. त्यानं विहिरीवर आला बघला. मी 15-20 दिवस पाणी सुद्धा सरकारी विहिरीमध्ये सोडलं गावकऱ्याला. बांधकाम चालू असताना. विहिरीचं झालं माहिती का? बांधकाम विहीर खोदकाम सुरू झालं की मेच्या अगोदरच बांधकाम झालं विहिरीचं. काम संपलं की काम संपलं की सुरूच केलं मी बांधकाम. बिल मिळालं का आपल्याला? नाही का. 1 रुपयाचा बंदाच नाही. खिशातून पैसे टाकले मी. दागिने मोडले पत्नी सगळे. त्याला सांगितलो मी दागिने मोडले म्हणलो. मुसलमानाच्या दुकानातून उधार घेतला म्हणलो बांधकामाचं साहित्य. हो. आणि मला 3.5 ते 4.25 लाख रुपये खर्च आला म्हणलो. मला आणखी 1 रुपया भेटला नाही म्हणलो.
तू मला मॅडमच्या एका शिवाय दिला म्हणला त्यानं मला, तू मॅडमच्या एका शिवाय दिला म्हणला हो, आणि तू रोड केलं ते ना, खोदकाम केलेलं. काका, आपल्या गावामध्ये जे शासनामार्फत जे योजना शासकीय जन हिताच्या जे नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जे योजना राबविल्या जातात, त्या योजना ग्रामसभेमार्फत आपल्या गावाला कळविण्यात येतात. कळविण्यात येतात, पण कवा तरी एका वर्षाला कळविण्यात येतात. जे योजना हाता शासनाच्या जे योजना हाता लोकांपर्यंत बरोबर पोहोचतात. ज्यावेळेस तुम्हाला लागतात कोणाला, तर कोणाला 15,000, कोणाला 20,000, कोणाला पैसे दिले की नाही, पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला शासनाची आहे की नाही स्कीम कुठली बी मोफत भेटू शकत नाही, येऊ शकत नाही, हे करू शकत नाही. आणि आता तुम्ही गावात जे विचारल्या गावातल्या लोक तुम्हाला काय प्रक्रिया भेटलेल्या आहे तेच आहे ना. तर आता मी सांगतो, या नालीचा या रोडचा आहे की नाही ठराव आज 2020 पासून घेतलेले आहेत. किती दिवसापासून? 2020 पासून घेतलेले आहेत की आजपर्यंत नाली नाही ना रोड नाही. आणि जे लोकायला आहे की ना ज्याला घरकुल लागते त्याला 5,000 लागतात. कधी या गावामध्ये ग्रामसेवक येत नाही, कोणती सभा घेत नाही. विहिरीसाठी 20,000 मंजुरी करा, घराकरता 5,000. आणि आता मी सांगतो तुम्हाला, मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य, घरकुल यादी आली तर मला सगळं दाखवित नाहीत, मला सांगत नाहीत, बोलत नाहीत. ज्या दिवशी फायली न्यायला आलते बीडीओ साहेब, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, हे 4 लोक आलते, शासकीय कर्मचारी आलते. तर त्याचं काम होय की बा इथं नोटीस लावायचं ग्रामपंचायतला कोणाकोणाच्या यादीत नाव आहे ते. असं काही झालं नाही आतापर्यंत बी. तर ज्याच्या जे मनानं करायचं आहे तेच करतात. सगळी आहे की त्याची हुकुमशाही चालल्यासारखी चालली या गावामध्ये. तुम्ही 20,000 दिले विहिरीला तर तुमची विहीर मंजूर होणार. तुमच्या विहिरीचे बिल काढायला 20,000 लोकांना 10 रुपये टक्क्यानं काढून पैसे दिलेले आहात, 50,000 रुपये दिलेले आहात. आता मला सांगा की आपल्या गावामध्ये गेल्या मागील 4-4.5 वर्षामध्ये विकास कामांच्या बाबतीत जे 13-14 वित्त आयोग आणि 15 वित्त आयोग आणि इतर समजा योजना असतील तुमचे एमआरजीएस किंवा आमदार निधी, खासदार निधी, हा आतापर्यंत किती निधी आला आपल्या गावामध्ये? निधी खूप आलेले आहे, पण आजपर्यंत मी ग्रामपंचायत सदस्य आहो, मला आजपर्यंत एकही खातं दाखविलं नाही शासकीय अधिकाऱ्याने, ग्रामसेवकनं, आणि कोणी सरपंचाने दाखविलं नाही. आम्ही मागलं तरी हो दाखवत म्हणतात, आम्हाला दाखवित नाहीत, गावात येत नाहीत. आणि स्वतः आहे की नाही बीडीओ बी आहे की नाही, विस्तार अधिकारी, या कर्मचाऱ्याला मी सांगितलेले आहे की मला काहीच भेटत नाही, मला काहीच दाखवित नाही. हे तुमच्या गावातला प्रश्न आहे म्हणतात. ज्यावेळेस बीडीओ गावामध्ये येते, विस्तार अधिकारी गावात येते आमच्या ग्रामपंचायतला, मी त्याच्याकडे प्रश्न मांडला तर ते आमचा प्रश्न नाही म्हणतात, तुमच्या आहे की नाही हे मासिक मिटिंगचा आहे की नाही समस्या म्हणतात. मासिक मिटिंगचा समस्या आहे म्हणतात. तर समस्या मासिक मिटिंगच्या, मासिक मिटिंगच होत नाही ना इथं, मासिक मिटिंगच होत नाही तर कोणाला बोलायचं आम्ही सांगा. 5-5 वर्ष होत नाही. आता हे सांगा की आपल्या गावामध्ये जे 13-14 वित्त आणि 15 वित्त आलेला आहे, हो, त्याच्यामधून आपल्या गावात कोणती कामं झाली विकास? कुठलीच झाली नाही, फक्त नुसते पैसे उचलून घेतलेले आहेत. आणि आजपर्यंत मी मागितलेले आहे 14 युक्तचा निधी किती आहे, 15 युक्तचा निधी किती आहे, मला आजपर्यंत त्या ग्रामसेवकांना दाखल नाही. मी त्याला म्हणलं की बा शासनाचे तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही माझ्या गावात कशासाठी येता, तुमच्याकडे काहीतरी प्रूफ आहे का? त्याच्याकडे काहीच नाही, कोणत्या घरकुलची यादी नाही, कोणत्या विहिरीची यादी नाही, कोणाला किती हप्ते पडले नाही, कोणाला पडले नाही, कोणाला काय कमी आहे, कोणाच्या फायली त्रुटीमध्ये. आता ज्यानं पैसे दिले त्याच्या खात्यावर पैसे पडले, ज्यानं पैसे नाही दिले त्याचं प्रोसिजर चालू आहे म्हणतात. आता काय करायचं, प्रोसिजर कशामुळे चालू आहे, तुम्ही फाईल कशासाठी नेले? त्या आहे की नाही लाभार्थ्याचे तुम्ही आहे की नाही कागदपत्र नेले. ज्या भारतीयाला लाभ भेटत नाही, तुम्ही गाववाल्यानं पैसे दिले तर तुम्हाला लाभ भेटते, नाही तर भेटत नाही. आज हे पांढऱ्या रस्त्याचे आहे की नाही फुकट पैसे उचलून खाल्ले आहेत. काही टाकलं नुसतं टाकलं का केलं तुम्ही, काहीच ना स्वतः बघले ना जाऊन, तुम्हाला काय वाटलं? आणि पलीकडे जाऊ. आता मला सांगा की आपल्या गावामध्ये जो निधी आलेला आहे त्या निधीमधून आरोग्य आणि शिक्षणावरती काही खर्च झालाय का, आणि त्याच्यामधून कोणते कामं करण्यात आलेले? पैसे आलेले हात खूप, पण काम काहीच झालेले नाही. काम पैसे खूप आले, निधी उचलून खाल्लेले आहेत. तुम्ही रोड किती कोटीचा आहे, 1.5 कोटीचा आहे म्हण, पण त्याचं कागद नाही आजपर्यंत, काहीच नाही. कुठून कुठपर्यंत चालला, कुठं काम व्हायला,
मी ग्रामपंचायत स्वतः सदस्य आहे. हे गुत्तेदार कोण आहे माहित नाही, अभियंता कोण आहे ते सगळं माहित नाही. आज मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे. गाववाल्याला तर कुठलंच काय माहित नाही. बरं मला सांगा, तो जो रस्ता होता आता आम्ही येताना बघितलेला तुमच्या त्या शाळेपासून जो असा रस्ता आलेला आहे सरळ खाली वरती आलेला आहे, तो कुठल्या योजना निधीमधून येतोय? BNC मधून येतोय का आमदार निधी आहे, खासदार निधी का रोड BNC आहे? पहिला ते आमदार निधीतून आला म्हणून म्हणतेच असं आमच्या गावचे सरपंच आमदार निधीतून आला आहे म्हणजे जवळगावकरांनी हे रोड मंजूर केलेले आहे म्हणतात. पण किती आलेले आहे, कोण्या साईडला किती करायचं आहे, कोणीकडे किती करायचं आहे म्हणजे आम्हाला एस्टिमेट आजपर्यंत बी दाखवलेलं नाही ते ना. बरं मला सांगा, आता तो जो रोड होत आहे त्याचा बोर्ड कुठे लावला किंवा कोणत्या निधीतून आला? नाही काय कुठं बोर्ड लावलेला नाही. एकदम निष्कर्ष रोडचं काम चालू आहे. त्या रोडचं आहे की नाही म्हणजे नुसतं केलं काम आहे, थुकापालीच करायला तर त्या रोडचं आहे की नाही एकदम निष्कर्ष काम आहे. तुम्ही बघले ना स्वतः. आता आरोग्यावर तर दरवर्षी पैसे येतात, आरोग्यातून पैसे उचलून घेतात. हे मला आजपर्यंत मिळत त्याने दाखील नाही आरोग्याविषयी की किती पैसे येतात. मी काय म्हणाल तुम्हाला, त्याने आजपर्यंत मला कुठलंही खातं दाखील नाही, ग्रामसेवकांना दाखील नाही, सरपंचाने दाखील नाही. हो हो ना, आहे ना समस्या. आता कोणीच राहत नाही तिथं. नाही नाही कोणीच नाही तिथं. जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, सगळ्या गाववाल्याची चौकशी करू शकता तुम्ही. माझ्या एकट्याची नाही, मी एक सदस्य आहे म्हणणार सगळ्या गाववाल्याची प्रक्रिया घ्या तुम्ही. आपल्या जे आरोग्य उपकेंद्र आहे तिथे डॉक्टर्स कोण आहेत आणि नर्स कोण आहेत? ते राऊत मॅडम म्हणून हात येत होते. ते काय कधी आले येतात, नाही येत नाहीत. ते औषध पुरवठा नाही, काहीच नाही तिथं. कोणी राहतच नाही. औषध पुरवठा कुठला मला सांगा ना. शेवटचा प्रश्न आपल्याला, की आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे, खूप चांगली जिल्हा परिषद शाळा म्हणून आपल्या गावातलं नाव आहे. तर आपल्या जे जिल्हा परिषद शाळा त्याच्यावरती निधी किती खर्च आणि शाळेचे किती कामं करण्यात आले? गावातल्या शाळेमध्ये आहे की नाही, जे भंगार सामान होतं 1-2 रूमा भरून होत्या. मी त्यांना कॉल केला, कॉल करून त्या शिक्षकाला सांगितलं. ते शिक्षण म्हणजे असं मला माहित नाही, माझ्या विरोधात ते सामान उचलून आले, काय काढले. मी म्हणलो मला तुमचं कळवायचं काम होय ना. मी एक गावचा ग्रामपंचायत चा नागरिक आहो, गावचा बी ग्रामपंचायत सदस्य बी आहो. तुमचं काम आहे ना मला कळवायचं. न कळीतच परस्परात गावातलं भंगार शाळेवर की नाही, गाववालेला सगळं माहित नाही. सगळं पळविलं, सगळं विकून टाकलं. काय काम केलं काय नाही ते त्यालाच माहित. पूर्ण भंगार इकलं. दुसरी गोष्ट ते एक सांगतो आणखीन, जे आता रोडचं बांधकाम चालू आहे त्या रोडला नाल्या नाहीत, पाणी जायचं कुठे सुविधा नाही, कुठं बांबू टाकलेला नाही. गावामध्ये भानगडी होत आता. त्या गुत्तेदाराचं काम आहे, पुन्हा प्रशासकीय शासनाचं बी काम आहे, प्रशासनाचं काम आहे. त्या या रोडला याचं बघायचं. प्रशासक आहे की नाही फिरून बघत नाही हो. प्रशासक या रोडसाठी येऊन कुठल्याही प्रकारची तक्रार घेत नाही, नोंद घेत नाही. एकाच्या घरकुलावर 2-2, 3-3 बिलं उचलून घेतात. आणि ज्याला घराची आवश्यकता आहे त्याला तर घर भेट नाही, कोणतं काही भेटत नाही. पैशाशिवाय काम होत नाही. आणि माझी एक विनंती आहे प्रशासनाला की बा येवाव, चौकशी कराव काय आहे ते गावामध्ये, पुन्हा आहे की नाही बिलं काढाव. एका घरावर 2-2, 3-3 बिलं उचलून घेतात. प्रशासन असं कसल्याचं प्रशासन आहे सांगा? ज्यांना पैसे देते त्याला पैसे भेटतात. 5 घर घरकुल घेतले काय काम होतं किंवा आता जे तुम्ही बरेच काही समस्या गावातल्या सांगितलेल्या आहेत, आता या समस्याच्या व्यतिरिक्त आता भविष्यामध्ये येणार आहे की आपल्याला काय वाटतं की आपल्या गावामध्ये कुठले कामं व्हायला पाहिजे आणि कुठले झाले पाहिजे आणि कुठल्या समस्या गावातल्या सुटल्या पाहिजे, आणि तुमचे जे सरपंच आणि ग्रामसेवक त्यांनी गावासाठी कुठल्या जनकल्याणकारी योजना गावामध्ये राबवल्या जातात? गावामध्ये कोणाला पैसे नाही पाहिजेत, कोणाला काही नाही पाहिजेत. गावात जे नवीन योजना आहेत ते नवीन योजना राबवायला पाहिजे. दुसरी गोष्ट पाण्याचा विषय आहे गावामध्ये, लाईटचा विषय आहे, रस्त्याचा विषय आहे, नालीचा विषय आहे. गावामध्ये आमच्या ग्रामपंचायतला नाल्या उपसायला कोणी सेवक नाही, कोणी बोलीत नाही, कोणी ठेवत नाही सेवकाला बी. आता आमचं काम रोजगार सेवक म्हणजे आमचं काम नाही, मग आम्ही कोणाला बोलायचं? ग्रामसेवक तर गावात येत नाही. एमर्जन्सी कामाला आमच्या होतच नाही, आम्ही ते ग्रामपंचायतचं कामच करणार. मला आता तुम्ही सांगा की आपल्या गावामध्ये कुठले कामं व्हायला पाहिजे होते आणि अपेक्षा आज आपली सरपंच, ग्रामसेवक आणि प्रशासनाकडनं काय अपेक्षा आहे? आज मी सांगू का तुम्हाला, आमच्या ग्रामपंचायतला आहे की नाही, तुम्हाला खरंच सांगू का, कोणी येत नाही, कोणी
फिरून बी बघत नाही. खरं सांगायचं म्हणजे सदस्य तर जा कोणीच जात नाही, पण आहे का शासनाचा कर्मचारी सगळं येत नाही. ग्रामसेवक अहो तुम्ही येतच नाही गावामध्ये, तर आम्हाला काय माहित आहे. नाही ग्रामसेवकच येत नाही. मी सांगतो ना तुम्हाला, गावामध्ये आहे की नाही, मी सांगायला तुम्हाला BDO साहेब होते, दोन्ही विस्तार अधिकारी आलते गावामध्ये आणि ग्रामसेवक आलते. कधी आलते फाईल न्यायला आलते, तर विस्तार अधिकाऱ्याच्या समोर बोललो तुम्ही. ग्रामसेवक साहेब पुन्हा गट विकास अधिकारी होते, त्याच्या समोर बोललो मी. BDO साहेबांच्या समोर बोललो की साहेब हे समस्या आमच्या गावात येत नाही, तलाठी येत नाही, कोणीच येत नाही म्हणून सांगावलं की आमच्या गावात बस बस एक हाती कारभार सगळा. तिकडे दाखवा ना, दाखवा फोटो. हेरीचे बांधकाम झाले, काळा पाईप आहे ते मोटर ग्रामपंचायतच्या मोटरचा पाईप मी होईल. सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस अगोदर आमच्या 5 जणांचे आहे की नाही विहिरीचे काम झाले, आता आमचे बिल काढणं आले, नुसतेच मारले का म्हणा, मारले पैसे टाकत नाहीत काय नाही. ज्यानं पैसे देतील त्याचे पैसे टाकाले, तर बाकीचे पैसे टाकणं आले तर. आणि वरी जाऊन म्हणाल तर आहे की नाही, ते मला वरून पैसे पण आले. वरून कुठं पैसे पण आले, सगळे पैसे पंचायत समितीतून पडतील ना, काय नांदेडून पडतील, हिमायतनगर तालुक्याचे पैसे. 14व्या आणि 15 वित्त आयोगातून जो अपंग निधी जे अपंगांना दिला जातो प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत, तो आपणास अपंगांना मिळतोय का? हो मिळतं साहेब, पण त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार आहे. जे समजा अपंग जे ओरिजिनल अपंग आहे, ज्याला हँडिकॅप सर्टिफिकेट दिलेलं आहे, अशा अपंगांना न देता यांनी जे त्यांच्यापाशी काही प्रमाणपत्र नसून काहीच नसून लोक 1% अपंग आहे अशा लोकांना हे लोक निधी देतात. त्यातून जेवढा निधी येते 50-60 हजार रुपये, तर आमच्यापर्यंत फक्त येते 1800 रुपये. अपंग निधी गेल्या मागील 4 वर्षामध्ये किती मिळाला आपल्याला? गेल्या 4 वर्षामध्ये फक्त 3600 रुपये मिळाले. एकंदरीत आपल्या ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला नाही काही भेटत नाही. आताच म्हणजे निधी मिळतोय. निधी म्हणजे 1800 रुपये जे भेटतात प्रत्येक वर्षाला, ते 17 वित्त आयोगातून भेटलेले पैसे होते. ग्रामपंचायत अंतर्गत म्हणजे त्यांनी दिले. तो जो निधी मिळतो तो आपल्याला वित्त आयोगातूनच मिळतो निधी. हा, तो वित्त आयोगातून आतापर्यंत फक्त 3600 रुपये आले. आपल्याला राशन कार्ड राशन मिळते नाही. आपलं राशन कार्ड मध्ये नाव आहे का? आहे ना सर. आपल्याकडे शेती किती आहे? 2 एकर आहे. 2 एकर. राशन न मिळण्याचं कारण काय आपल्याला? ते म्हणतात मशीन मध्ये तुमच्या अंगठ्याच येणं झाले, असे प्रत्येक जणांचे येते, माझेच नाही, तुमचे अंगठे येणं झाले. काय नाही, शेतकरी कुटुंबाला समजा जे होते त्यांना बंद केले, त्यांनी वरून शासनाचा दबाव आल्यामुळे त्यांनी बंद केले. आता बरं, आपल्या गावामध्ये जे आता तालुक्यामध्ये असं तहसीलदारांनी सांगितलंय, तहसीलदार मॅडमने आणि शासनाने सांगितलंय की प्रत्येक गावात राशन धारकांनी आपल्या राशन मध्ये राशन दुकानदारांनी KYC करायची. ती आपल्या गावामध्ये झाली का? तहसीलदार मॅडम चालेल ना, हे पर्व मी त्यांच्यासाठी एक बातमी सोडतो. हो, तिथं जे लिपिक आहे, त्यांचं खातं आहे अन्नधान्य खातं, तिथील एक कारकून आहे, अव्वल कारकून जाधव, त्यांनी आम्हाला पैशाची लाच मागितली आणि आजपर्यंत त्यांनी आमचं काम सुद्धा केलं. मी 6 महिने झाले खेटे मारतो. कोपन काढ, हा नाव टाक. कोणी मागितली आपल्याला? जाधव. किती मागितली? 1000 रुपये. 1000 नाही दिली सर. आपल्या गावामध्ये KYC करण्यात आली काय राशनची KYC करण्यात आली सर. पैसे नाही काय मागितले. स्वस्त धान्य दुकानदार गिरमाजी लक्ष्मण सांगणवाड. बरं, आपल्या गावामध्ये शासनामार्फत जे नागरिकांसाठी, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जे कल्याणकारी योजना असतात, त्या योजना ग्रामपंचायतीनं आपल्यापर्यंत पोहोचले का? सर, ग्रामपंचायतीनं पोहोचत आहे, पण याच्यात सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. त्यातून समजा तुम्हाला समाविष्ट करण्यासाठी 10,000 5,000 असं हे भ्रष्टाचार मागत, म्हणजे पैसे लाच मागत आहे. घरकुल असो किंवा तुमचं अपंगाची पगार असो किंवा 60 वर्षाचं वयोवृद्धाचं काम असो, यांच्यासाठी 1000 2,000 रुपये मागतात हे लोक. एवढं भ्रष्टाचार चालला. याच्यातून समाविष्ट करून तुम्हाला पहिला नंबर देण्यासाठी 10,000 5,000 रुपये. आपल्याकडे पैशाची मागणी कोणी केली? कोण करणार साहेब? ग्रामपंचायतची. ग्रामपंचायत म्हणजे नंबर कोणी मागितलं? ग्रामसेवक, सदस्य, सरपंच, म्हणजे ग्रामपंचायत त्यांचे सेवक पासून सर्व लोक याच्यात समाविष्ट आहेत. ग्रामपंचायत पंचायत समितीमध्ये कोणी नाही. पंचायत आतापर्यंत तुम्ही शासनाकडून कोणती घरकुल किंवा MRGS मधून कोणती योजना घेतली? विहीर घेतलं, शेड घेतलं सर्व. आणि शेडची आणि विहीर कंप्लीट केली का आपण? हो सर. आपल्या गावात जे विकास कामं झालेली आहेत किंवा विकास कामं होत आहेत, पूर्ण कामं आणि अपूर्ण कामे आणि गावातल्या समस्यांबद्दल आपले काय मत आहे?
तुम्हाला सांगतो, आमचा हे रस्ता 2 किलोमीटर मंजूर होता. हे मुरुम टाकायचा, 1 किलोमीटर मुरुम टाकला नाही, डागडुगी केली, काय झाली काय नाही की आता ती रस्ता बंद आहे. सवना ते चिचोरडी. आणि कोणतेही कामं होत असताना पैशाची मागणी केलीच जाते. प्रत्येक कामामध्ये, विहीर असो, तुमचे शेड असो, कोणतेही असो. आता हे रस्ता 50 वर्षापासून प्रलंबित आहे. 50 वर्षापासून आतापर्यंत ते रस्ता व्हायला तयार नाही. थोडाफार करायला आता आम्ही याच्यामध्ये 2 लाख रुपये घातले आम्ही स्वतः. काय म्हणतात त्याला, म्हणजे स्वतः लोकवाट्यातून आम्ही 2 लाख रुपये घातलेले आहेत. ते पैसे घालून आम्ही कच्चा रस्ता तयार केला, तरी आमचा रस्ता तयार व्हायला तयार आहे. अशी आमची प्रतिक्रिया आहे. तुम्हाला सांगतो, कोणती योजना येत असेल तर अर्धवट राहते इथं. हा, कोणीच सांगत नाही. कोण सांगते? आता हे टाकला मुरुम 2 किलोमीटर होता म्हणले 1 किलोमीटर टाकलं. 1 किलोमीटर नाही आता दाखवत तुम्हाला. चला, हा. आता ते पैशाचं काय झालं काय नाही ते आम्हाला माहिती. मुरली लक्ष्मण अंगुलवार. बर, आपल्या गावामध्ये आपल्या गावचे ग्रामसेवक आपल्या गावामध्ये येऊन आपल्या समस्या सोडवतात कवाच दिसत नाही ग्रामपंचायत. तलाठी नाही, एक कावडे येते. तलाठीचं तर तोंडच नाही, कुठं आहे कुठं मेलागी जिथं आहे ते माहित नाही. तलाठी कोण आहे आपल्या इथे? माहितच नाही. कावडे म्हणजे त्याच्या हाताखालचा माणूस. बरं, हे हाताखालचे लोक या शासनाला कळत नाही का? हाताखालचे ठेव, तुम्ही नोकर आहे समजा, तुम्हाला नोकरी करायची आहे, हाताखालचे लोक ठेवायची काय गरज आहे? हा, त्या नोकरी कोण करायले? तर तुम्हाला सांगतो, त्या नोकराला नाही ते तलाठी हजर पाहिजे. त्याच्या सह्या करून जातात कोऱ्या कागदावर, त्याला लिहून देते, काम करत राहते. आपल्या गावामध्ये ग्रामसेवक कोण आहे? माहितच नाही, दिसतच नाही. तर ग्रामसेवकचा सवालच नाही माहित व्हायचा. नांदेडला राहते म्हणा, महिन्याला येते. बर, आता तुमच्या जे समस्या तुमचा ग्रामसेवक तुमच्या गावामध्ये येत नाही, तलाठी येत नाही ना, ग्रामसेवक येत नाही. तर ग्रामसेवकने तुमचे जे काम करायला पाहिजे होते ते आता कोणते कामं तुमचे आता प्रलंबित आहे? आता हे कोणतंच काम पूर्ण नाही, सगळे कामं प्रलंबित राहतात. ग्रामसेवक येतही नाही, आम्हाला दिसतही नाही. आणि कोणतं कागदपत्र घ्यायचं असेल तर आम्हाला 2-3 दिवस वाट पाहावं लागतं. कोण्या शाळेचे असो, कोण्या विद्यार्थ्याचे असो, कोणतेही कामं असो, तलाठी तर माहीतच नाही, कवा त्याचं तोंडही पाहिलं नाही. मग ते शासनाला कळत नाही की बाबा यायला येतं हजर राहायला हवं, पगार द्यायला नाही शासन, यायला स्थायिक राहावं ही माहीत नाही. म्हणजे त्याची कुठं ड्युटी आहे ते तर राहावं ना. आमच्या मुलाचं युवा प्रमाणपत्र भेटलेलं नाही. हा, देवतच म्हणाले. कोणाकडे मागणी केली? ग्रामसेवक. तुमच्या मुलाचा विवाह होऊन आजपर्यंत किती कालावधी झाला? 4-5 वर्ष व्हायला नाही. त्यानं कागदपत्र द्या म्हणजे दिले, ते आणि काही द्यायला तयार नाही. हो, ते देतोच म्हणाले. हो. सवना येथे समस्यांचा पाडा या सिरीज मध्ये सवना येथील आलो असता इथल्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. या गावामध्ये समस्यांचा पाडाच हाच इथं जाणवत आहे. नागरिकांच्या जे कल्याणकारी योजना जे राबवल्या पाहिजे शासनामार्फत, ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच ह्यांनी मिळून जे गावाचा विकास करण्यासाठी जे नागरिकांना आवश्यक जे घटक जे द्यायचा पाहिजे होता, परंतु नागरिकांनी असे सांगतायत की आमच्यापर्यंत आजपर्यंत शासनाच्या काही योजना आमच्यापर्यंत मिळालेल्याच नाही. आणि ज्या काही शासनाच्या योजना आमच्यापर्यंत ग्रामपंचायत असो, पंचायत समिती मार्फत आम्हाला जे मिळालेले आहेत, त्यांच्यामध्ये यांचं असं म्हणणं आहे इथल्या नागरिकांचं की आमच्याकडून कुठली योजना, शेड असो, विहीर असो, घरकुल असो, ह्याच्यासाठी आमच्याकडनं पैशाची मागणी केलेली आहे. आणि या संबंधामध्ये जे अधिकारी जे असतील किंवा ग्रामपंचायतचे जे कोणी प्रमुख असतील ते आणि पंचायत समितीतले काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन यांच्याकडे 4,000 असो, 2,000, 3,000 अशी पैशाची मागणी करत असल्याचं इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचबरोबर इथल्या रस्त्याचा प्रॉब्लेम असो आणि जल जीवन मधून जे गावामध्ये प्रत्येक त्या गावामध्ये जल जीवन योजनेमार्फत जे शुद्ध पाणी देण्याचं काम केलं जात आहे, त्या कामासंदर्भामध्ये गावामध्ये जे चांगले सिमेंटचे रस्ते आहेत त्या जल जीवन योजनेच्या नावाखाली इथले सिमेंटचे रोड तोडण्यात आले आणि त्या सिमेंटचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे रस्ते जल जीवननी आजपर्यंत त्यांना ते पूर्ण करून दिलेले नाहीत. आणि त्या जल जीवनच्या
कर्मचारी असो, अधिकारी असो किंवा ठेकेदार असो, त्यांच्याकडे सरपंच किंवा ग्रामसेवकांना आमच्या गावातले जे रस्ते खराब झालेले आहेत त्या रस्त्याची दुरुस्ती करून द्या अशी विचारणा केली नाही, अशी प्रतिक्रिया सुद्धा इथल्या नागरिकांकडून येत आहे. त्याचबरोबर इथल्या स्वच्छतेचा सुद्धा प्रश्न येत आहे, नालीचा सुद्धा प्रश्न इथल्या नागरिकांचा जाणवता येत आहे. अशा अनेक समस्यांचा इथे समस्यांच्या घेरावामध्ये हे सवना गाव अडकल्याचं आपल्याला इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रियेमधून जाणवत आहे. महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह साठी दाऊ गाडगेवार सोबत कॅमेरामॅन विजय वाटोरे, नांदेड.